पाहतो एकीकडे महायुतीमध्ये दादांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे शरद पवारांकडून सुद्धा त्यांना आता घेरण्याची रणनीती आखली जाते। अजित पवारांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आता आजपासून 3 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। आज सटाणा, देवळा आणि नाशिकमध्ये सभा तिथे होणार आहेत। तर उद्या आणि परवा देखील नाशिक जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे। यामध्ये छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघामध्ये देखील शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी जाणार असून त्या माध्यमातून शरद पवार गटाकडून जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं। अजित पवार गटामध्ये गेलेल्या 6 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा आता काढण्यात येणार आहे। सुनीलजी केदार साहेब आपलं की ज्याप्रमाणे लखोजी या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। तर दादांच्या आमदारांची आता धाकधूक वाढणार आहे, कारण नाशिकमध्ये येवला, दिंडोरी आणि सिन्नर जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे। त्यामध्ये दिलीप बनकर, नितीन पवार आणि सरोज अहिरे यांच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे। तिथे शरद पवार सभा सुद्धा घेणार आहेत।